श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो एव्हरीवन, आज फायनली अक्कलकोटला जाण्याचा योग आलेला आहे। 11:15 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत अक्कलकोटला जाण्यासाठी। वरून 11:55 ची ट्रेन होती आणि लेट नको व्हायला म्हणून आम्ही लवकरच निघालो। लकीली अंबरनाथ स्टेशनला पोहोचलो आणि समोरच सीएसटी ट्रेन आलेली दिसली। पटकन चढलो आणि कल्याणला पोहोचलो। बऱ्याच महिन्यांपासून ते वर्षांपासून म्हणू शकता स्वामींना भेटण्याची इच्छा होती। काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच तो योग होतो आणि आमच्यासाठी तो आज होता। एकदमच अचानक ठरल्यामुळे जास्त काही वेळ मिळाला नाही आम्हाला तयारीसाठी, पण मॅनेज केलं आणि आम्ही फायनली जाण्यासाठी निघालो। कल्याण स्टेशनला थोडा वेळ आम्ही ट्रेनची वाट पाहत बसलो। पहिल्यांदाच आम्ही दोघं असे रात्रीचे एकटे जात होतो आणि तो पण एवढा लांबचा प्रवास। कल्याण स्टेशनला आम्ही थोडा वेळ बसलो आणि आम्हाला जास्त काही वेट करावं लागलं नाही। एकदम ऑन टाइम आमची ट्रेन आली। ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्ही काही शूट केलं नाही। भाविकाला मी झोपवलं। सकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान आम्ही सोलापूरला पोहोचलो। सोलापूरला 2 ते 3 मिनिटं ट्रेन थांबल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो अक्कलकोट रोडला। अक्कलकोट रोडपासून वटवृक्ष मंदिराजवळ जाण्यासाठी आम्ही एक रिक्षा केली। शेअरिंग ऑटो असल्यामुळे पर सीट आमचे 60 रुपये घेतले। खूप छान क्लायमेट होतं, मस्त थंडगार हवा आणि उगवता सूर्य। आम्ही मस्त प्रवासाचा आनंद घेत होतो आणि कधी मंदिर येते असं उत्सुकता वाटत होती। ऑटो रिक्षाने मंदिरापर्यंत उतरल्यावर आम्ही ठरवलं काहीतरी खाऊन घेऊयात। खूप भूक लागली होती त्यामुळे गरमागरम मेदूवडे मागवले आणि एक उत्तप्पा घेतला। सोलापूरमध्ये आम्हाला हे असं वेगळं काहीतरी खायला मिळालं, म्हणजे मी फर्स्ट टाइम असा उत्तप्पा बघितलाय। यामध्ये यांनी काय घातलं ते शेंगाची चटणी, म्हणजे आपले जे शेंगदाणे असतात त्याची लाल चटणी घातली होती, पण चवीला खूपच छान लागत होतं। वरून कांद्याची पात सुद्धा घातली होती, त्यामुळे एक वेगळीच चव त्याला येत होती। ठीक आहे, ओव्हरऑल छान होतं। जनरली आम्ही चहा घेत नाही, पण खूपच थंड वातावरण होतं आणि थोडा थकवा दूर व्हावा म्हणून आम्ही 1 कप चहा सुद्धा घेतला। दर्शन करून आम्ही पुन्हा सेम डेला रिटर्न येणार होतो, त्यामुळे आम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी रूम हवी होती। यात्री निवासमध्ये गेल्यावर आम्हाला समजलं की तिथे बरीच वेटिंग होती आणि आम्हाला सुद्धा त्यांनी बसायला सांगितलं होतं, पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता, त्यामुळे आम्ही एक प्रायव्हेट रूमच घेतली। मस्तपैकी तिकडे तयार झालो आणि स्वामींच्या दर्शनाला निघालो। बाळाला सांभाळून साडी कॅरी करणं सोपं नव्हतं, त्यामुळे मी ड्रेसच घातला होता। आम्ही आता निघालोय स्वामींच्या दर्शनाला। आम्ही आता तयार झालेलो आहोत।
गाभाऱ्यासमोरील मंडपात बसून तुम्ही जपमाळ करू शकता, स्वामींची सेवा करू शकता. मी सुद्धा जपमाळ केली आणि आम्ही निघालो. इथे बाहेर छोटे छोटे दुकान आहेत, तुम्हाला काही वस्तू हव्या असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. स्वामींचं दर्शन झालेलं आहे आता. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करून आम्ही निघालो आहोत बाळाप्पा महाराजांच्या मठात जाण्यासाठी. चला तुम्हाला सुद्धा बाळाप्पा महाराज मठात तुम्हाला स्वामींचे वेगवेगळे जुने फोटोज पाहायला मिळतील आणि स्वामींच्या पावलाचे ठसे सुद्धा पाहायला मिळतील. स्वामींच्या पायाचे ठसे पाहून असं वाटलं की स्वामी आज सुद्धा आपल्यामध्ये आहेतच. स्वामींचे हे ब्रीद वाक्यच आहे, हम गया नहीं जिंदा आहे, आणि खरंच तसंच आहे. जय जय बाप्पा. भावी पूर्ण अक्कलकोट फिरत असताना मला असं वाटलं की स्वामी प्रत्यक्ष आपल्या सोबत आजूबाजूला आहेतच. आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठात आणि चोळप्पा महाराजांच्या मठात. स्वामी समर्थ महाराज समाधी आणि चोळप्पा महाराजांचे घर पाहिल्यानंतर आम्ही निघालो खंडोबा मंदिरात जाण्यासाठी. श्री खंडोबाचे मंदिर म्हणजे स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान आहे, जिथे स्वामी पहिल्यांदा आले होते. त्यानंतर आम्ही निघालो खंडोबा मंदिरापासून जवळच असलेले आर्मरी म्युझियम पाहण्यासाठी. तिथे 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. म्युझियममध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही शूट करता आलं नाही, पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा नक्की विजिट करा. दुपारी सर्व ठिकाण फिरून झाल्यानंतर आम्ही अन्नछत्रामध्ये जेवणासाठी गेलो, पण बरीच लाईन होती त्यामुळे आम्ही बाहेरच जेवण करण्याचं ठरवलं. पोटभर जेवण करून आम्ही हॉटेलमध्ये रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि पुन्हा घरी येण्यासाठी निघालो.
स्वामींचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आम्हाला कधी त्यांच्याबद्दल इतकं प्रेम आपुलकी निर्माण झाली समजलंच नाही. ज्या गोष्टींची आम्हाला अपेक्षाच नव्हती त्या गोष्टी आम्हाला स्वामींनी दिल्या. म्हणूनच म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत अंबरनाथला. तर आता आम्ही जाणार आहोत. आता आम्ही सिद्धेश्वर मंदिराला जाणार आहोत आणि तिथून आपण सोलापूरहून तिकडचा सुद्धा व्हिडिओ दाखवू तुम्हाला. चला बाय.